नमस्कार, एपिक क्राईम न्यूजमध्ये आपले स्वागत. सोलापूर जिल्ह्यात मागासवर्गीय समाजातील तुकाराम दनाने यांना जमीन मिळवून देण्यास वैभव गीते यांचा अथक प्रयत्न. जय भीम. संजय दनाने हत्या प्रकरणी संजय दनानेंच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यासाठी नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेने च्या अनेक प्रयत्नानंतर दनाने कुटुंबियांना 2 एकर जमीन जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मंजूर केलेली आहे. परंतु ही 2 एकर जमीन त्यांना जिरायती दिलेली आहे. या पीडित कुटुंबाला जमीन 4 एकर द्यायची असा शासन आदेश आहे. तरीसुद्धा तुम्ही 2 एकर जमीन देऊन त्यांची त्या कुटुंबियाची फसवणूक केलेली आहे, त्यांना फसवलेलं आहे. म्हणून या जिल्ह्याचे कलेक्टर जे मिलिंद शंभरकर साहेब आहेत त्यांना आमचं सांगणं आहे की शंभरकर साहेब, तुम्ही समाज कल्याण आयुक्त होता, तुम्हाला समाज कल्याणच्या सगळ्या योजना माहीत आहेत. यापूर्वीसुद्धा तुम्ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामध्ये काम केलेलं आहे आणि सध्या तुम्ही कर्तव्यदक्ष सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून तुमचा नावलौकिक आहे मिलिंद शंभरकर साहेब. म्हणून या पीडित कुटुंबाची आर्त हाक तुम्हाला कळायलाच हवी. या कुटुंबाने अनेक वेळा समाज कल्याणच्या पायऱ्या चढलेल्या आहेत, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या पायऱ्या चढलेल्या आहेत. म्हणून या कुटुंबाला जी 2 एकर जमीन दिलेली आहे ती जिरायती जमीन दिलेली आहे. या कुटुंबाला 4 एकर जमीन द्यावी. त्यांच्या या तुकाराम दनानेंचा जो नातू आहे तो आता 12वी पास झालेला आहे आणि 12वी पास झाल्यामुळं त्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची तुमची जी प्रक्रिया आहे ती तुम्ही जलद गतीने केली पाहिजे आणि त्याला शासकीय नोकरीत सामावून घेतलं पाहिजे. त्यांना 2 एकरऐवजी 4 एकर जमीन तुम्ही दिली पाहिजे. परंतु या अक्कलकोट तालुक्यामध्ये चिक्केहाळी गावामध्ये जमीन शिल्लक आहे आणि तुम्ही ती जमीन दुसऱ्याला देण्याचा जो घाट घातलेला आहे हे अतिशय निंदनीय आणि वेदनादायक आहे. या पीडित कुटुंबाला जमीन मिळाल्याशिवाय तुम्ही इतरांना जमीन देणं हे संयुक्तिक होणार नाही. तुम्ही या कुटुंबाची 2 एकरची जी मागणी आहे अधिक 2 एकरची म्हणजे 4 एकर जिरायती जमीन त्यांना मिळालीच पाहिजे. ही जमीन चिक्केहाळी अक्कलकोटची जी जमीन आहे ती इतरांना देण्या अगोदर प्रथम प्राधान्याने या तुकाराम दनानेंचा विचार व्हावा, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करणार आहोत.